नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी पुऱ्यांची रेसिपी शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्या पुऱ्या ह्या मऊ पडतात, तसेच पुरी ही फुगत नाही। तर मी तुम्हाला या पुऱ्या बनवताना 1-2 टिपही सांगणार आहे। त्या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या बनवल्या तर तुमच्या पुऱ्या ह्या मस्त अशा तयार होतील आणि अशा बराच काळ ह्या फुगलेल्याच राहतील आणि पुऱ्यांना रंगही खूप छान येईल। त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर तुम्हाला मस्त अशा रेसिपीज बघायला मिळतील। चला तर मग आपणही ह्या पुऱ्यांची रेसिपी बघून घेऊ। यासाठी मी परातीमध्ये 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे। रवा या ठिकाणी आपल्याला बारीक घ्यायचा आहे। त्यानंतर गव्हाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। साधारण 4 वाट्या मी पीठ घेतलेलं होतं। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। रवा घातल्याने आपली पुरी ही जास्त तेलकट होत नाही आणि पुरी ही बराच वेळ फुगलेलीच राहते। त्यामुळे तुम्ही रवा हा अवश्य घाला। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे। साखरेने आपल्याला पुरीला रंगही खूप छान येतो आणि पुरी खायलाही खूप टेस्टी बनते, तसेच ती बराच काळ ही फुगलेलीही राहते। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बारीक रवा 2 ते 3 चमचे आणि साखर ह्या 2 वस्तू अवश्य घाला। त्यानंतर आपल्याला पाणी घालून पीठ हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। पुरीचं पीठ मळताना आपल्याला पीठ हे घट्टच मळायचं आहे, जास्त सैल होता कामा नये। जर तुमचं पीठ सैल झालं तर तुमच्या पुऱ्यांना आकारही नीट येणार नाही आणि तुमच्या पुऱ्यांमध्ये तेलही खूप चिरल्या जाईल। त्यामुळे पुरीचं पीठ मळताना थोडं घट्टच मळून घ्या। त्यानंतर थोडंसं तेल घालून पीठ मी हे व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून आपण जो रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजला जाईल। 10 मिनिटांनंतर मी पुरी लाटण्यासाठी घेतलेली आहे। या ठिकाणी मी छोटासा पिठाचा गोळा घेऊन पुरी लाटून घेत आहे। तुम्ही हवं तर मोठी चपाती लाटून वाटीच्या साहाय्याने पुऱ्या ह्या करू शकतात, पण मला हीच पद्धत सोपी वाटते, त्यामुळे मी अशा प्रकारे पुरी ही लाटून घेत आहे। पुरी ही आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे लाटायची आहे। बघा, अशा प्रकारे पुरी आपल्याला ठेवायची आहे। जर तुम्ही जास्त जाड लाटली तर ती खूप खायलाही चांगली लागत नाही आणि पुरी ही फुगतही नाही, आणि पातळ लाटली तर ती लवकर कडक होते। त्यामुळे तुम्ही अगदी मध्यम अशी पुरी लाटून घ्या। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला पुरी ही सोडून घ्यायची आहे। पुरी तळतानाही आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पुरी ही आपल्याला तेलामध्ये सारखी पलटवत राहायची नाही। एकाच साईडने एकदा तळायची आहे आणि दुसऱ्या साईडने एकदा। आपण बऱ्याचदा काय करतो, तेलामध्ये आपण पुरी ही सारखी हलवत राहतो, अलटपलट करत राहतो, त्यामुळे पुरीमध्ये तेल हे जास्त जिरलं जातं। त्यामुळे तुम्ही पुऱ्या ह्या एकाच साईडने एकदा तळा, जेणेकरून तुमच्या पुऱ्या ह्या फुगल्या जातील आणि जास्त तेलही जिरलं जाणार नाही। ही तळण्यासाठी तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा। अशाच प्रकारे मी दुसरी पुरी तळून घेत आहे। बघा, ह्या ठिकाणी एकदाच मी पुरी पलटवत आहे, सारखी सारखी पुरी ही आपण पलटवायची नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या बनवल्या तर तुमच्या पुऱ्या ह्या तेलकटही होणार नाही आणि बराच काळ अशा टम्म अशा फुगलेल्या राहतील। आणि साखरेमुळे बघा रंग किती छान आलेला आहे आणि पुरी खायलाही खूप टेस्टी लागते, त्यामुळे तुम्ही थोडीशी साखर अवश्य घाला। बघा, मस्त अशा आपल्या पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहे। अगदी सोपी पद्धत आहे। 2-3 टिप्स आपण लक्षात ठेवल्या तर मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार होतील, जास्त तेलकटही नाही होणार आणि बराच काळ ह्या पुऱ्या फुगलेल्याच राहतील। तर तुम्ही अशा पद्धतीने पुऱ्या ह्या नक्की बनवून बघा, तुम्हालाही आवडेल। ह्या पाडव्यासाठी मी ह्या पुऱ्या बनवल्या होत्या, आणि गुढीपाडवा स्पेशल म्हणून मी बटर पनीरही बनवलेलं होतं। बटर पनीरची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा, तुमच्यासोबत मी बटर पनीरची रेसिपीही शेअर करेल। मस्त असं बटर पनीर, पुऱ्या, त्यानंतर जिरा राईस आणि आम्रखंड आणलेलं होतं, तसेच इलायची श्रीखंडही आणलेलं होतं आणि त्यासोबत मस्त अशी जिलेबी। अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा हा साजरा केला होता आणि गुढीपाडवा स्पेशल थाली बनवली होती, तीही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर कशी वाटली गुढीपाडवा स्पेशल थाली कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।